अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 9 दिवस आपण जे घट बसवतो किंवा 9 दिवस आपण देवीची जी पूजा करतो, 9 दिवस आपण सगळ्या त्यांच्या 9 अवतारांची पूजा करतो, तर ह्या वेळेस आपल्याला 9 दिवसांमध्ये कोणत्या दिवशी देवीला कोणता नैवेद्य दाखवायचा आहे ह्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। तर चला पटकीने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया। तर बघूया आपण आपल्याला 9 दिवसात कोणत्या 9 नैवेद्यांचं आपल्याला नैवेद्य 9 गोष्टींचा नैवेद्य दाखवायचा आहे। तर बघा, नवरात्रीमध्ये 9 दिवस उपवास केला जातो, तर प्रत्येक भक्तांना या 9 दिवसात देवीला काय नैवेद्य दाखवावं जेणेकरून देवी आपल्यावर प्रसन्न होईल, त्यासाठी आपल्याला काय काय करायला लागतं आपण ह्याबद्दल आपण बोलणार आहोत। तर या दरम्यान 9 दिवसात देवीला नैवेद्य दाखवण्याची ही परंपरा आहे। दर दिवसाला वेगळा वेगळा नैवेद्य दाखवला जातो आणि असे मानले जाते की त्यामुळे नवरात्रीमध्ये देवीला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवल्यामुळे आपल्याला त्या 9 दिवसांमध्ये एक वेगळी गोष्ट समजते किंवा त्याचबरोबर देवीला काय काय आवडतं, देवीला काय काय नाही आवडतं, पण ह्याबद्दलचा विचार करून तिच्यासाठी त्या वेगळ्या गोष्टी बनवतो। 9 दिवसात उपवासाचे पदार्थ, फळं, अशा मिठाई, आपण भरपूर गोष्टींचा नैवेद्य दाखवू शकतो। तर पहिलं बघा, पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीचे प्रथम रूप माता शैलपुत्रीचे पूजन केले जाते। या दिवशी देवीला गायीचे शुद्ध तूप अर्पण केले जाते, यामुळे उपवास करणारा निरोगी राहतो। दुसरं आहे, त्यानंतर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते। माता ब्रह्मचारिणीला प्रसन्न करण्यासाठी देवीच्या चरणी साखरेचा नैवेद्य दाखवला जातो आणि ह्यामुळे घरातील सदस्यांचे आयुष्य वाढते असे म्हटले जाते। नंतर नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटाची पूजा केली जाते आणि या दिवशी देवी दूध किंवा दुधापासून तयार केलेले पदार्थांचा नैवेद्य म्हणून दाखवला जातो। यामुळे दुःखापासून मुक्ती मिळते आणि आनंदाची प्राप्ती होते। चौथ्या दिवशी माता कृष्णा मांडाची पूजा केली जाते। या दिवशी देवीला माल पोह्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि यामुळे उपवास करणाऱ्या व्यक्तीला बुद्धीचा विकार होतो आणि निर्णय घेण्याची क्षमता देखील त्यांची वाढते। नवरात्रीच्या 5व्या दिवशी माता स्कंदमातेची पूजा केली जाते। या दिवशी देवीला कळ्याचा नैवेद्य दाखवला जातो, यामुळे शरीर स्वस्थ राहते। 6व्या दिवशी देवीला 6व्या रूपाची म्हणजे कात्यायनी मातेची पूजा केली जाते। देवीला मधाचा नैवेद्य दाखवला जातो, यामुळे उपवास करणाऱ्याची कांती तेजोमय होते। सप्तमीच्या दिवशी माता काल रात्रीची पूजा केली जाते। या दिवशी देवीला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो आणि एक नैवेद्याचे ताट जेवासहित ब्राह्मणाला दान करायला सांगतात आणि यामुळे उपवास करणाऱ्यावर येणारं संकट सुद्धा दूर होतं। अष्टमीच्या दिवशी देवीच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते। या दिवशी देवीला नारळाचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर शेवटच्या दिवशीच म्हणजे नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी नवमीला देवीच्या सिद्धदात्रीची पूजा केली जाते आणि या दिवशी देवीला तिळाचा नैवेद्य दाखवला जातो। हा उपवास केलेल्या व्यक्तीला मृत्यूचे भय राहत नाही असे म्हटले जाते। तर हे 9 दिवसाचे 9 व्रत आपल्याला करायचे असतात आणि 9 दिवसात 9 नैवेद्य सुद्धा दाखवायचे असतात आणि त्याचे काय काय महत्व आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलंय। तर नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ जर का आवडला असेल तर नक्कीच मला खाली कमेंटमध्ये कळवा आणि असेच अजून नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणे तुम्हाला पुढचे येणाऱ्या व्हिडिओजची नक्कीच नोटिफिकेशन लवकर मिळेल। भेटूया परत एकदा पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।